नमस्कार मंडळी, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत ही अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण वेगळ्या वेगळ्या क्रांती झाल्या आणि त्या क्रांतीमध्ये भरपूर असं उत्पादन घेतलं गेलं. पण ते उत्पादन दर्जेदार होतं का, सकस होतं का, किंवा आत्ता आपण जे अन्नधान्य खातो आहोत ते सकस आहे का, प्रश्न आहे ना. तर ते अन्नधान्य सकस असणं ही काळाची गरज आहे आणि पुढच्या पिढीलाही आपण सकस अन्नधान्य देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मग सकस अन्नधान्य हे कसं बरं होऊ शकतं? तर जे पीक आहे त्यांच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 18 प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य ही असतात, जवळपास 18. आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्य जर पिकात असली तर पीक उत्तम, गुणवत्तापूर्ण आणि चांगलं येतं आणि त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी होतो. नेमकं हे सूक्ष्म अन्नद्रव्य जर कमी पडलं तर त्याचा विपरीत परिणाम पिकावर होतो आणि पिकासोबतच आपल्या आरोग्यावर होतो, प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होतो. मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर त्याचं नीट असा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आजचा विषय लक्षात घ्या. आजचा विषय आहे पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्त्व आणि वापर. आणि याविषयी सविस्तर माहिती आपल्याला करून देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे राहुल चौधरी यांना. विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना या ठिकाणाहून ते आलेत. सर, मी पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात स्वागत करते आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. पीक उत्पादनासाठी जर आवश्यक अन्नद्रव्य आपण शेतकरी बांधवांना सांगायची ठरवली तर नेमकी कोणती आहे, काय सांगाल सर? शेतीमध्ये आणि मनुष्याला जी मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते त्यामध्ये ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, त्याचप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, तसेच जस्त, लोह, तांबे, मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम, व्हॅनेडियम, सिलिकॉन, क्लोरीन ही जी अन्नद्रव्ये आहेत ही सर्व वनस्पतीला आवश्यक अशी अन्नद्रव्ये आहेत आणि यांनाच आपण आपल्याला आवश्यक अन्नद्रव्ये आहेत हे आपण म्हणतो की ज्याच्यामुळे वनस्पतीचं आयुष्य हे पूर्ण होतं. अत्यंत एक महत्त्वाचा आणि मूळचा प्रश्न असा आहे की नेमकं हे जे आपण सगळे वेगळे वेगळे अन्नद्रव्य सांगितले हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे नेमकं काय सर? काय सांगाल या बाबतीत? प्रत्येक वनस्पतीला अन्नद्रव्यांची गरज ही वेगवेगळी असते. काही मोठ्या प्रमाणात लागतात, काही अत्यंत कमी प्रमाणात लागतात. जर आपण स्लाईडवर बघितलं तर वनस्पतींमधील हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला वनस्पतीला लागतात. परंतु बाकीचे जे आहेत हे नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे थोड्या कमी प्रमाणात लागतात आणि त्यापेक्षा कमी प्रमाणात जे लागतात ते लोह, जस्त, तांबे, मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन हा जो गट आहे यांना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हटलेलं आहे, कारण की ते अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये हे वनस्पतीला गरजेचे असतात. आत्ता आपण ही वेगळी वेगळी जवळजवळ 16 प्रकारची अन्नद्रव्य सांगितली. तर या अन्नद्रव्यांची आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना नावं सांगूया. ती यासाठी की त्याचं प्रमाण हे किती असणं गरजेचं आहे ते त्यांना माहीत होणं महत्त्वाचं आहे. तर काय सांगाल अन्नद्रव्य आणि त्याचं प्रमाण या बाबतीत? अन्नद्रव्याच्या बाबतीत आताच आपण जी चर्चा केली की जे मोठ्या प्रमाणात लागतात म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन की जे आपण देऊ शकत नाही ते नैसर्गिकरित्या वनस्पती ही पाण्यामधून आणि वातावरणातून घेते. परंतु बाकीचे जे अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे अन्नद्रव्य हे आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. त्यासोबत गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सुद्धा वापरतो. परंतु बरेचसे शेतकरी हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे वापरत नाही किंवा त्याबद्दल बऱ्याचशांना माहिती नाही असे सुद्धा होतं आणि ते अत्यल्प प्रमाणात त्याची गरज ही वनस्पतीला पडत असते. परंतु त्याच्यामुळे उत्पादन वाढ ही मोठ्या प्रमाणात होते. नावातच त्यांच्या सूक्ष्म आहे, अत्यल्प असं आहे, अगदी थोडंसं असं आहे. तर नेमकं हे सूक्ष्म जरी असलं तरी मोठं कार्य हे करत असतात अन्नद्रव्य. तर नेमकं त्यांचं कार्य जर सांगायचं झालं सर तर आपण काय काय सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं कार्य हे प्रत्येक अन्नद्रव्याचं कार्य हे ठरवून दिलेलं आहे प्रत्येक वनस्पतीमध्ये की त्यानं काय करायचं.
त्यामध्ये जर आपण बघितलं की लोह हे मुख्यतः हरितद्रव्य तयार करतं, रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं, त्याच्यानंतर नत्र स्थिरीकरण प्रक्रियेत भाग घेतो आणि नत्राचं वहन करण्यासाठी वापरला जातो. तर जस्त हा एक मुख्य घटक आहे की ज्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये जाणवते आणि तो म्हणजे ते ऊर्जा उत्पादन करतो झाडामध्ये आणि मुख्य काम म्हणजे वाढीवर नियंत्रण ठेवतो. त्याचबरोबर चयापचय क्रियेमध्ये त्याचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो. त्याचप्रमाणे जर पुढचं अन्नद्रव्य आपण बघितलं तर मॅंगनीज हा सर्व अभिक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून तिथं काम करत असतो आणि विशेषतः म्हणजे जे मुख्य अन्नद्रव्य आहे नत्र, याच्या चयापचय क्रियेमध्ये मॅंगनीजचा मोठ्या प्रमाणात सहभाग हा वनस्पतीमध्ये असतो. त्याचप्रमाणे तांब्याचा जर आपण विचार केला तर तांबं हे एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरलं जातं. त्याचप्रमाणे पेशीभित्तिकेची ताकद म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता तिथं वाढते आणि वनस्पतीची ज्या विविध अभिक्रिया आहेत त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम हे तांबं हे इथं करत असतं. त्याचप्रमाणे जर आपण पुढचं अन्नद्रव्य जर बघितलं तर बोरॉन, की जे बोरॉन हे उत्पादनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असतं. कारण की तिथं जर बोरॉनची कमतरता तिथं झाली तर परागीभवनामध्ये अडचण येते. फुलांची संख्या नियमित करतं. झाडावर फुलांची संख्या किती हवी, झाडामध्ये परागीभवन, फलन, बियाण्याची उगवण क्षमता ही कशी राहील ही बोरॉनच्या उपलब्धतेवरून ठरतं. आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला की मॉलिब्डेनम, आपण याविषयी सांगूच या प्रेक्षकांना पुढचे जे अन्नद्रव्य आहे त्यांच्याविषयी, पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व आणि वापर या विषयावर आज आपण माहिती करून घेतो आहोत. राहुल चौधरी सर आज आपल्यासोबत आहे. सर, आपण ब्रेकपूर्वी चर्चा करत होतो सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कार्याविषयी, काय सांगाल? हो, तर आपण बोरॉन बघत होतो की बोरॉन हा परागीभवनामध्ये जसा सक्रिय असतो त्याचप्रमाणे मॉलिब्डेनम हे जे अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य परागकण तयार करण्याच्या क्रियेमध्ये सहभाग घेतं. म्हणजे दोघं अन्नद्रव्य हे तेवढेच महत्त्वाचे असतात. आणि त्याचप्रमाणे जे नत्राचं जे स्थिरीकरण हे वनस्पतीमध्ये होतं त्या नत्राच्या स्थिरीकरणामध्ये सुद्धा मॉलिब्डेनम हा अतिशय मोठ्या प्रमाणात हा तिथं भाग घेत असतो. त्यानंतर जर आपण विचार केला तर कोबाल्ट हे अन्नद्रव्य हे येतं आणि हे सुद्धा कोबाल्ट हे अन्नद्रव्य विशेष करून जे चारावर्गीय पिकं आहेत किंवा दुग्ध व्यवसायासाठी लागणारा जो काही चारा आहे की ज्याला दुग्ध व्यवसायामध्ये कोबाल्टला एक महत्त्वाचं स्थान आहे आणि की ज्याच्यामुळे B12 हे जीवनसत्व हे तयार होतं आणि त्याचा घटक हा कोबाल्ट असतो आणि त्याचं जर प्रमाण कमी झालं तर हे जीवनसत्वाची कमतरता ही वनस्पतीमध्ये जाणवते. द्राक्षामध्ये घडाचं वजन वाढवण्यासाठी सुद्धा कोबाल्टचा वापर हा केला जातो. त्याचप्रमाणे जर आपण पुढे बघितलं की क्लोरीन हा एक महत्त्वाचा अन्न घटक हा इथे असतो की जो प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देतो आणि ज्या वनस्पतीमध्ये पेशीमध्ये जो परासरण दाब आहे हा परासरण दाब योग्य रीतीने ठेवण्यासाठी मदत करतो. तसेच व्हॅनेडियम हा जो अन्नद्रव्य आहे हे अन्नद्रव्य मॉलिब्डेनम ज्या ठिकाणी कमी पडतं काही वनस्पतींमध्ये त्या ठिकाणी त्याची जागा ही घेत असतं आणि त्याचप्रमाणे जी अभिक्रिया आहेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या अभिक्रियांमध्ये वनस्पतीमध्ये भाग घेतं. आपण सिलिकॉनचा जर विचार केला तर सिलिकॉन हे सुद्धा एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आता जो विचार चालू आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे आणि ते रोगप्रतिकारक शक्ती ही वनस्पतीची वाढवण्यामध्ये मदत करतं आणि विशेषतः ऊसासारखं जे पीक आहे याच्यामध्ये सिलिकॉनचा एक मुख्य भाग हा येत असतो. आणि त्याचप्रमाणे सोडियम हे अत्यंत सूक्ष्म किंवा स्ट्रेस एलिमेंट आपल्याला म्हणता येईल की सगळ्या वनस्पतीमध्ये गरज पडत नाही पण काही वनस्पतींमध्ये सोडियमची आवश्यकता ही तिथं भासत असते. म्हणजे कोबी, टोमॅटो, बटाटा या पिकांमध्ये त्याच्या शरीरक्रियांमध्ये ते भाग घेत असतं आणि झाडामध्ये आम्ल आणि क्षारता यांचं संतुलन हे करत असतं आणि अशा पद्धतीनं ही सर्व मूलद्रव्य ही विविध कामं ही एकत्रित रीतीने पार पाडून
वनस्पतीचं आयुष्य हे पूर्ण करण्यास मदत करत असतात. आपण म्हणालात की वनस्पतीला अत्यल्प प्रमाणात हे जे काही आहे अन्नद्रव्य लागतं, तर मग ते आपण खताच्या माध्यमातून देण्याची काय गरज आहे? जमिनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये जी उपलब्धता असते, ही उपलब्धता सर्वच ठिकाणी सारखी ही नसते आणि ही सारखी नसल्यामुळे ती भरपाई करून घेण्यासाठी आणि अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती योग्य रीतीने करण्यासाठी आपल्याला हे खतं ही काही प्रमाणामध्ये ही द्यावी लागतात. कारण मग त्याच्यामुळे जे होतं की जर आपण दिले नाहीत तर त्याच्या कमतरता ह्या दिसून येतात आणि बरेचसे अडचणी ह्या त्याच्यामधून आपल्याला निर्माण व्हायला सुरुवात होते. आता सूक्ष्म अन्नद्रव्य हे मुळात कमी का पडतात? त्यामागे नक्कीच काही कारणं असतील, काही आपल्या चुका असतील की ज्या चुका केल्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण हे कमी होतं. तर नेमकी जर कारणं सांगायची झाली सर याबाबतीत तर काय काय सांगाल? ह्याविषयीची जी कमतरतेची कारणं आहेत ही अनेक कारणं आहेत, पण जी मुख्य कारणं आहेत ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये एक जे महत्त्वाचं कारण आहे की सेंद्रिय पदार्थांचा जो वापर आहे हा अतिशय कमी होत चाललेला आहे. की जे बरेचसे शेतकरी हे सेंद्रिय पदार्थ हे 2 वर्षातून एकदा आपण टाकलं जातं किंवा 3 वर्षातून एकदा त्याचा वापर होतो की जो दरवर्षी व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे रासायनिक खतांचा जो असंतुलित वापर होतोय तो सुद्धा याला कारणीभूत आहे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ही त्याचा वापर न करणे किंवा कमी करणे किंवा माती परीक्षणाच्या अभावामुळे सुद्धा किंवा माहिती नसताना किंवा आपल्या जमिनीमध्ये कोणतं अन्नद्रव्य आहे आणि कोणत्याचं कमतरता आहे ह्याची माहिती नसल्यामुळे सुद्धा याची कमतरता ही मोठ्या प्रमाणात येत असते. त्याचप्रमाणे बागायती क्षेत्रामध्ये जी विविध पिकं सलग घेतली जातात हा सुद्धा एक कारण हे आहे की सलग पीक पद्धती जी आहे की एक संपल्यानंतर दुसरं संपल्यानंतर तिसरं की जमिनीला आराम न देता जी मोठ्या प्रमाणात कल्टिवेशन होतं ते सुद्धा एक कारण हे इथं एक कमतरतेचं कारण आहे. आणि अशा पद्धतीनं ही विविध कारणं ही कमतरतेची ही येत असतात. म्हणजे विविध कारणांमुळे ही कमतरता जाणवते हे आता लक्षात आलं. आपल्याला एक परभणीवरनं फोन येतोय प्रभाकर खरवडे यांचा. घेऊया आपण तो फोन. हॅलो. हॅलो. हां बोला. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. जे दुय्यम घटक म्हणजे जे गंधक आहे, गंधकाचं कार्य काय आणि किती प्रमाणात द्यावं आम्ही ते पिकासाठी? जास्त झाल्यावर काय विपरीत परिणाम होते का? काय सांगाल सर? काय सांग. गंधक हे एक रोगप्रतिकारक म्हणून काम करतं आणि जे दुय्यम घटक आहे ह्या दुय्यम घटकामध्ये गंधक हे एक अतिशय महत्त्वाचं अन्नद्रव्य हे एक असतं की जे डाळवर्गीय पिकामध्ये तेलवर्गीय पिकामध्ये त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा वापर हा केला जातो. परंतु गंधकाचा वापर करताना त्या माती परीक्षणाच्या आधारावर आपल्या जमिनीत गंधकाचं प्रमाण किती आहे, जर ते कमी असेल तर आपण एकरी 10 किलो गंधक हे आपण पिकाला देऊ शकतो. आणि त्याची कमतरता झाली तर काय किंवा अतिरिक्त जास्त झालं तर काय होऊ शकतं? काय सांगाल यावर? कोणतंही अन्नद्रव्य हे अतिरिक्त जर झालं तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्या वनस्पतीवर दिसतात. बरं. आणि म्हणूनच त्याची काळजी ही आपल्याला सुरुवातीलाच माती परीक्षणाच्या माध्यमातून घ्यायची आहे की म्हणून माती परीक्षण करायचं की आपल्या जमिनीत जर असेल तर टाकायची गरज नाही आणि जर कमतरता असेल तरच आपल्याला टाकायचं आहे. बरं. कारण की ते अन्नद्रव्य एकदा टाकल्यानंतर आपण काढू नाही शकत आहे, पण त्याचे परिणाम हे आपल्याला पुढं हळूहळू भोगावे लागतात आणि हे ते होऊ नयेत त्यासाठी आपल्याला ही काळजी ही घेण्याची आवश्यकता ही आहे. नक्कीच. आता सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ही जमिनीत झालेली आहे, ही आपण नेमकं ओळखायचं कसं? काय सांगाल सर? जमिनीत जेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता होते तेव्हा आपल्याला जमीनही जेव्हा आपण माती परीक्षण करतो तेव्हा जमिनीतल्या माती परीक्षणाच्या आधारावर आपण त्याचं ठरवू शकतो की जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा नाही. परंतु दुसरं आपण जर झाडांना बघत असू तर झाडंसुद्धा आपल्याला सांगतात की नेमकी आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता ही कशी आहे किंवा कोणत्या अन्नद्रव्याची आहे. बरं. जर आपण बघितलं तर
आपण जर स्लाईडमध्ये बघितलं तर लोहाची कमतरता जर आपण बघितली तर लोह हे एक जे अन्नद्रव्य आहे, हे अन्नद्रव्य याच्यामध्ये शिरा ह्या हिरव्या राहतात आणि पिवळा जो पर्णपातं असतं हे पिवळट होतं आणि त्याचबरोबर पानांचा आकार हा छोटा होतो. मुख्यतः शेंड्यावरची जी पानं आहेत ही पानं ही पिवळी होतात सुरुवातीला. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर अन्नद्रव्यांमध्ये स्थिर आणि अस्थिर मूलद्रव्य हा असा एक भाग असतो की स्थिर मूलद्रव्यांमध्ये लोह, जस्त, मॅंगनीज, तांबे आणि बोरॉन, तर अस्थिर मूलद्रव्यांमध्ये मॉलिब्डेनम हे अन्नद्रव्य येतं की जे त्याच्यामुळे स्थिर अन्नद्रव्याची कमतरता ही शेंड्यावर दिसते आणि तर अस्थिर मूलद्रव्याची कमतरता ही जुन्या पानांवर ही आपल्याला दिसून येते. आपण जर पुढे बघितलं तर आपण फोटो बघूया. हा, म्हणजे आता हे झाले जमिनीतले सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रत्येक अन्नद्रव्याचं आपण हो नक्कीच. आता आपण वनस्पतीमध्ये जी कमतरता जाणवते ती समजून घेऊया. आपण स्लाइड दाखवूया प्रेक्षकांना. काय सांगाल? तर लोहाची कमतरता जेव्हा आपण बघतो तेव्हा शेंड्यावरील पानं ही पिवळं पडतात, शिरा हिरव्या असतात. त्याच्यामुळे जर जास्त कमतरता झाली तर त्याचं पान हे पांढरं होतं. परंतु हा विचार जर आपण केला तर हे नेमकं कुठं होतं, जर हे बघितलं तर जिथं जास्त सेंद्रिय पदार्थ दिले गेलेले असतील तिथंसुद्धा ही कमतरता ही मोठ्या प्रमाणात आढळून येते किंवा हलक्या जमिनींमध्ये ही कमतरता आढळून येते. जास्त ओलावा जर आपण बागेमध्ये ठेवला किंवा भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये ठेवला तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात लोहाची कमतरता ही आपल्याला दिसून येते. जर आपण जस्ताच्या कमतरतेच्या बाबतीत विचार केला तर जस्ताची कमतरता ही नवीन पालवीवर दिसते. त्याचप्रमाणे पालवीवर दिसताना जे कांड्यामधलं अंतर असतं हे कांड्यामधलं अंतर तिथं कमी होतं आणि जस्ताची कमतरता ही मुख्यतः त्याच्यामध्ये मुख्य शिरा हिरव्या राहतात. त्या लोहाच्या कमतरतेमध्ये पूर्ण शिरा हिरव्या राहतात, जस्ताच्या कमतरतेमध्ये मुख्य शिरा हिरव्या राहतात. आणि जस्ताची कमतरता ही याची जी कारणं आहे ही कमी प्रमाणात असलेला सेंद्रिय पदार्थ, जिथं जास्त जमिनीची धूप होते किंवा पावसामुळे जिथं जमिनी खरवडून निघून जातात अशा ठिकाणी जस्ताची कमतरता ही मोठ्या प्रमाणात दिसते. त्याचप्रमाणे जर आपण स्फुरदाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असू तरीसुद्धा आपल्याला जस्ताची कमतरता ही तिथे दिसून येते. तसेच जेव्हा मुळांची वाढ ही योग्य रीतीने होत नाही तेव्हासुद्धा आपल्याला जस्ताची कमतरता ही आपल्याला इथं दिसत असते. जर आपण फोटोमध्ये बघत असाल तर कापसाच्या जस्ताची कमतरता आहे, त्याचप्रमाणे मोसंबीची आणि मक्याची अशी कमतरता ही आपल्याला इथं दाखवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मॅंगनीज हे जे मुख्य अन्नद्रव्य आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये आपल्याला ज्या नवीन पानांवर ज्या शिरा असतात ह्या हिरव्या होतात आणि बाकीचा भाग हा हिरवट पिवळा होतो आणि तिथं पिकाची वाढ खुंटते. पिकाला नवीन पालवी फुटायला अडचण येते, प्रकाश संश्लेषण क्रियेत अडचण येते आणि त्याच्यामुळे त्याची वाढ ही होत नाही. जिथं जास्त सामू असतो, 8च्या वर जिथं सामू जातो तिथं मॅंगनीजची कमतरता ही दिसून येते. त्याचप्रमाणे जर निचरा योग्य प्रमाणात नसेल त्या जमिनींमध्ये सुद्धा मॅंगनीजची कमतरता ही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत असते. आणि तांब याची कमतरता सहजासहजी पटकन आपल्याला दिसत नाही, परंतु तांब्याची कमतरता जेव्हा जाणवते तेव्हा पानांचा आकार हा थोडा बदलतो, वाढ खुंटते आणि परागकणांमध्ये वंध्यत्व येतं. हा एक मुख्य घटक पीक उत्पादनामध्ये महत्त्वाचा आहे की त्याच्यामुळे फलन होत नाही आणि पीक उत्पादन कमी येतं. आणि फळबागांमध्ये जर विचार केला तर डिंक खोडामध्ये तयार होतो की जे मुख्य काम आहे की प्रतिकारशक्ती तयार करणं, ते प्रतिकारशक्ती तयार होत नाही. त्याच्यामुळे बुरशीचा पण अटॅक इथं वाढण्याची शक्यता ही असते. आणि त्याच्यानंतरचं आहे की बोरॉन हे अतिशय कमी लागणारं अन्नद्रव्य की ज्याची कमतरता ही बऱ्याच ठिकाणी ही जिथं हलक्या जमिनी आहे, जिथं पाण्याचा ताण हा पडतो, जिथं सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण अतिशय कमी आहे
अशा परिस्थितीमध्ये बोरॉनची कमतरता ही जाणवत असते. बोरॉनच्या कमतरतेत मुख्यतः पानाचा आकार छोटा होणं, पानं पिवळी पडणं, वाढ खुंटणं, शेंडा कोरडा पडणं, त्याचप्रमाणे खोड आणि फळ याच्यामध्ये पोकळी निर्माण होणं. पण मुख्यतः फुलकोबीमध्ये जर आपण बघितलं तर फुलकोबीच्या कांद्यामध्ये जर आपण मध्यभागी कापलं तर बऱ्याच वेळेस पोकळी दिसते. ही पोकळी म्हणजे बोरॉनची कमतरता असते. त्याचप्रमाणे डाळिंब, मोसंबी, लिंबू हे फळ उभे तडकणे ही सुद्धा बोरॉनची कमतरता अशी ही तिथे दिसत असते. बरोबर आहे. आपण पुढची स्लाईड प्रेक्षकांना दाखवूया. या कमतरतेमुळे काय सांगाल सर? ही मॉलिब्डेनमची कमतरता ही अतिशय कमी आपल्याला जाणवते, परंतु ती जुन्या पानांवर दिसते. जुन्या पानावर दिसते तिथं हाताला त्याचे डाग लागतात. म्हणजे जे आपण बघतोय की फोटोमध्ये की असे पिवळे पॅचेस दिसतात. आणि टोमॅटोच्या झाडावर सुद्धा, टोमॅटोचा फोटो आहे त्याच्यावर सुद्धा अशा बारीक तपकिरी रेषा ह्या जाणवतात. आणि त्याला जर आपण हात लावला तर त्या अशा जाडसर जाणवतात. हे त्याचं मुख्य त्याचं सिम्पटम आहे. आणि याच्यामुळे जे पुढचं होतं की फुलोऱ्याचं प्रमाण तिथं कमी होतं आणि फळामध्ये बियांचं प्रमाणसुद्धा मॉलिब्डेनममुळे तिथं कमी होतं. हा मॉलिब्डेनमची कमतरता हा विशेष म्हणजे रेताळ जमिनी जिथे आहेत किंवा हलक्या जमिनी जिथे आहेत आणि जास्त ओलाव्याच्या जमिनी जिथं आपण जास्त ओलावा ठेवतो, वारंवार ओलावा ठेवतो, अशा जमिनीमध्ये ही मुख्यतः जाणवते. आपल्याला एक फोन येतोय प्रफुल्ल डोंबरे यांचा वाशिमवरून. आपण तो फोन घेऊया. हॅलो 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 प्रफुल्लची आवाज येतोय आमचा तुम्हाला? हॅलो बोला. हॅलो प्रफुल्लची बोला, आवाज येतोय. कदाचित आपला संपर्क होऊ शकला नाहीये त्यांना किंवा त्यांचा येतोय आवाज आता. घ्यावा फोन घ्या. हॅलो. विचारा, प्रश्न विचारा. दूरदर्शन संचाचा आवाज बंद करून प्रश्न विचारा. हा मॅडम, आवाज येत आहे? हो येतोय. हा मॅडम, आमच्या हळद या पिकावर सूक्ष्म अन्नद्रव्याचा उपयोग कधी केला जाईल? बर, काय सांगाल हळद पिकावर? हळदीच्या पिकावर हळद लागवड करताना आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे. पण त्याआधी मी सुरुवातीलाच सांगितलं की त्याआधी आपण माती परीक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि की आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता आहे का आणि कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे हे आपल्याला जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण हळद लागवड करतो, हे हळद लागवड करण्याच्या आधी जेव्हा बेड तयार करतो तेव्हा बेडवर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा तिथं करायचा आहे. आणि तो करताना आपल्याला जी खतं आहे ही खतं ही मुख्यतः शेणखतामध्ये मिसळून आपल्याला द्यायची आहेत. जी आपण सूक्ष्म अन्नद्रव्य देणार आहोत ती शेणखतामध्ये जर मिसळून दिली तर त्याचा फायदा हा आपल्याला अधिक प्रमाणात होऊ शकेल. बरं, आपण मगाशी अनेक फोटो आपण प्रेक्षकांना दाखवले तर मला ते फोटो बरेचसे सारखेच वाटत होते. तर तो फरक नेमका कसा काय ओळखायचा? तर हा एक थोडा अभ्यास जर आपण केला, वारंवार जर आपण ती बघितलं तर आपल्याला त्याच्यामधली जो फरक आहे हा आपल्याला दिसतो. जर आपण आता बघतोय की डाळिंब पिकातली जी कमतरता आहे, लोह आणि मॅंगनीज दोघं पानं पिवळेच दिसतात. फक्त जो मुख्य फरक आहे की लोहाच्या मध्ये पर्णपातं जे आहे त्याचा पिवळटपणा हा जास्त आहे आणि शिरा ह्या हिरव्या दिसत आहेत. तेच मॅंगनीजमध्ये जर बघितलं तर थोडा हिरवट पिवळसरपणा हा दिसतो, पूर्णपणे पिवळसरपणा येत नाही आणि शिरा ज्या आहे ह्या पूर्ण हिरव्या दिसतात. जर आता दुसरं हे बघितलं आपण, त्याचप्रमाणे दुसरी स्लाईड जर आपण बघितली तर कापसाच्या पिकातली, तर जस्त आणि मॅंगनीज ही सुद्धा साम्य हे बऱ्याच प्रमाणात असतं. तर इथं जस्तामध्ये मुख्य शिरा ह्या हिरव्या दिसतात, परंतु मॅंगनीजमध्ये मुख्य शिरा हिरव्या दिसतात पण मधली जी रेषा ही पिवळी दिसते. हा एक मुख्य फरक, हे अतिशय असा बारीक फरक आहे, पण तो लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. आणि हे जेव्हा आपण वारंवार त्या
कमतरतेकडे आपण लक्ष देऊ तेव्हा आपल्याला ते आपल्याला जाणवतं आणि त्याचा अभ्यास हा आपल्याला करावा लागतो, कारण की त्याचा पीक उत्पादनाशी हा खूप मोठा संबंध हा आलेला असतो. बरं, या सगळ्यावर जर उपाय सांगायचा झाला तर आपण काय सांगाल? उपाय म्हणून काय करता येईल? आपण जी सुरुवातीला बघितलं की कमतरतेची कारणं, त्याच्यामध्ये जो मुख्य एक उपाय होता की सेंद्रिय पदार्थाचा वापर तो जर आपण वाढवला तर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही भरून काढू शकतो. परंतु त्याचबरोबर जेव्हा आपण माती परीक्षण करतो तर माती परीक्षणामध्ये जेव्हा अन्नद्रव्याची कमतरता ही दिसते तेव्हा आपल्याला रासायनिक खतांचा आधार हा तिथं घ्यावा लागतो आणि त्यावेळेस लोह, जस्त, तांबे, मॅंगनीज यांचे जे सल्फेट स्वरूपातली जी खतं आहेत ही आपण तिथं वापरू शकतो. त्याचप्रमाणे बोरॉन जो आहे, आता हे वापरताना कमतरतेचं प्रमाण किती आहे हे जर आपण बघितलं, जर जास्त कमी कमतरता असेल तर आपल्याला एक 10 किलो प्रति एकरी हे आपल्याला वापरायचं आहे. बोरॉनसारखं घटक असेल तर बोरॉनसारखा घटक हा एक किलो प्रति एकरीसुद्धा आपण वापरला तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचे रिझल्ट हे दिसतात. मॉलिब्डेनम जर असेल तर मॉलिब्डेनम हे अमोनियम मॉलिब्डेटच्या स्वरूपामध्ये जर आपण त्याला 400 ग्रॅम प्रति एकरी आपण बीजप्रक्रिया जरी केली तरीसुद्धा त्याचा परिणाम हा आपल्याला दिसतो. परंतु हे सर्व वापरताना आपण जर त्याला शेणखतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून जर त्याला आपण वापरलं तर त्याचा परिणाम जो आहे हा चांगल्या पद्धतीनं दिसतो, कारण की त्याचं चिलेशन हे नैसर्गिकरित्या आपल्या घरी होतं. कारण की जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा चिलेटेड खतं ही सुद्धा आपल्याला मिळतात आणि हीच चिलेटेड खतं आपण शेणखताच्या माध्यमातून घरीच तयार करू शकतो आणि तेच परिणाम हे आपल्याला आपल्या पिकामध्ये तशा पद्धतीनं जर वापरलं तर ते मिळतात. नक्कीच, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचे स्रोत अनेक आहेत, ते आपल्याला नीट प्रमाणात वापरता येणं गरजेचं आहे. याविषयी आपण अजून जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर मी आपलं स्वागत करते कार्यक्रमात. पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व आणि वापर याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेतो आहोत. आज आपल्यासोबत आहेत या ठिकाणी राहुल चौधरी सर. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हे जे आपण अन्नद्रव्य आहे जमिनीतनं ज्याप्रमाणे वापरतो तसं फवारणी करून आपण ते देऊ शकतो का? काय सांगाल? हो, आपण ते फवारणीतून सुद्धा वापरू शकतो. आता ज्या पद्धतीनं आपण माती परीक्षणामधून आपण अन्नद्रव्य आपण वापरू किंवा माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं अन्नद्रव्य द्यायचे आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला जर आपण पर्णपरीक्षण केलं, पानाचं जर आपण परीक्षण केलं तर पानाच्या परीक्षणामध्ये जर कमतरता असेल तर आपल्याला ते फवारणीमधून हे आपल्याला देता येतं. आणि हे फवारणीमधून देताना आपल्याला जी कृषी विद्यापीठांनी मान्य केलेली महाराष्ट्र शासनाची जी सूक्ष्म अन्नद्रव्यांची ग्रेड 2 ही जी आहे, ही मिक्स सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. हिची सूक्ष्म अन्नद्रव्याची आपल्याला आपण जर त्याची फवारणी घेतली तर आपल्याला ही कमतरता भरून काढण्यासाठी ही तिथं मदत होते. आणि त्याचप्रमाणे आपण जी चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत की ज्याची कार्यक्षमता ही 90% आपण ती करू शकतो किंवा त्याचा वापर हा आपण घेऊ शकतो, अशी ही खतं ही सुद्धा आपण फवारणीमधून जर आपण त्याचा वापर केला तर आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं. आणि दुसरं एक सांगायचं असं की जेव्हा आपण जमिनीतून अन्नद्रव्य देतो, ही जमिनीतून अन्नद्रव्य देताना आपल्याला 2 वर्षातून एकदाच ही अन्नद्रव्य द्यायची आहे आणि दुसऱ्या वर्षी जर आपल्याला वापरायचं असेल तर आपण त्याला फवारणीमधून आपण ती देऊ शकतो. त्याचा परिणाम हा आपल्याला योग्य रीतीनं इथं साधता येतो. सर, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रासायनिक खतं जी वापरली जातात तर ती वापरताना नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे? काय सांगाल? रासायनिक खतं जर आपण आता बाजारामध्ये बघितली तर आपल्याला 3 प्रकारची रासायनिक खतं मुख्यतः ही आपल्याला उपलब्ध आहेत. एक सल्फेट स्वरूपात, दुसरं फॉस्फेट स्वरूपात आणि तिसरं नायट्रेट स्वरूपात. आणि ही तिघं जर एकमेकामध्ये एकत्रित केली तर त्याच्या अभिक्रिया ह्या होतात आणि अन्नद्रव्याचं स्थिरीकरण हे जमिनीमध्ये वाढतं.
कारण की जर आपण जे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता जर आपण आज बघितली तर आज आपण ती 2 ते 5% आहे. म्हणजे आज आपण जर एक 100 रुपयाचं सूक्ष्म अन्नद्रव्य वापरत असू तर त्यापैकी आपल्याला फक्त 5 रुपयेच त्या 100 रुपयापैकी वापरावे लागतात, परंतु हे 5 रुपये वापरण्यासाठी 100 रुपये खर्च करावे लागतात. ही आजची परिस्थिती आहे. मग हे होऊ नये म्हणून स्थिरीकरण कमीत कमी व्हावं याचा प्रयत्न हा आपल्याला इथं करायचा आहे. आणि हा करण्यासाठी मी सुरुवातीला जे सांगितलं की सेंद्रिय पदार्थाचा वापर करणं हे त्याच्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यानंतर योग्य ठिकाणी योग्य वेळी खतांचा वापर, खतांचा पुरवठा आणि योग्य स्वरूपामध्ये हा खतांचा पुरवठा करणं हे इथं गरजेचं असतं. आपल्याला एक फोन येतो आहे संदीप शेंडगे यांचा लातूरवरून. आपण घेऊया तो फोन. हॅलो. हॅलो. हा नमस्ते हॅलो. मॅडम. नमस्कार, बोला, प्रश्न सलग विचारा. हा मॅडम नमस्ते सर. नमस्ते. सर माझ्याकडे आता तूर आहे. प्रश्न विचारा. तूर हां बोला. शेवटच्या मध्ये आहे सर. 170 दिवस झालेले आहेत तिला. बरं. 170 दिवस झालेले आहेत तुरीला. तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केली तर सांगू का सर? 10 काय ते सांगाल? 5% 10% 5% तूर शेंगा वाढल्यात आणि 5% ते 7-8% कुठं फुलं पण आहेत आणि 20 ते 25% तुरीच्या शेंगा पण आहेत आता निघालेल्या. बर, काय सांगाल? आता तुरीचा जो सध्याचा हंगाम आहे, आता तुरीच्या शेंगा पक्व झालेल्या आहेत आणि एक काही 10 ते 15 दिवसात हे पीक काढणीला आज आपल्याकडे तयार होतं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी केली तर त्याचा उपयोग हा फारसा आपल्याला होणार नाही. म्हणजे खर्च करून त्याचा फायदा हा त्या प्रमाणात होणार नाही ज्या प्रमाणात आपला खर्च होईल. कारण की त्याच्याकरता ही जी पिकाची जी फवारणी आहे ही फवारणी ही आपल्याला वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा गुंडी येण्याच्या अवस्थेमध्ये, फुलोऱ्या अवस्थेमध्ये आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये अशा 4 अवस्थांचा जर आपण विचार केला फवारणीतून खतं देताना तर आपल्याला त्याचा फायदा हा अधिक होऊ शकतो. बरं, आता ही जी अन्नद्रव्य आहे ती मुख्यतः वनस्पतीमध्ये कशा पद्धतीने उपलब्ध होतात, काय सांगाल सर? अतिशय योग्य असा हा प्रश्न आहे की जेव्हा आपण खतं देतो ही खतं ही जशीच्या तशी वनस्पती ही घेत नाही, तर याचं स्वरूप हे बदलतं जमिनीमध्ये आणि हे जेव्हा बदलतं तेव्हा त्याच वेळेस ते झाड हे अन्नद्रव्य हे घेऊ शकतं. आपण जरी सल्फेट स्वरूपामध्ये किंवा चिलेटेड स्वरूपामध्ये जेव्हा आपण जमिनीतून खतं देतो त्यावेळेस ही याच्यामध्ये विघटन होतं आणि त्याचं आयन रूपामध्ये त्याचं रूपांतर हे जमिनीमध्ये होत असतं आणि हे होण्यासाठी आपल्याला जी गरज आहे ती जीवाणूंची, ती सेंद्रिय पदार्थांची. कारण की सेंद्रिय पदार्थ हे विघटन होण्याचं एक माध्यम आहे आणि जोपर्यंत सेंद्रिय पदार्थाचा प्रमाण हे जमिनीमध्ये वाढत नाही तोपर्यंत त्याचं जे स्थिरीकरण आहे हा स्थिरीकरणाचा वेग हा अतिशय जास्त राहून आपल्याला जास्त प्रमाणात खतं ही दिवसेंदिवस वापरावी लागणार आहे. आणि म्हणून ह्याचं स्वरूप हे योग्य प्रमाणात आणण्यासाठी किंवा योग्य स्वरूपात वनस्पतीला अन्नद्रव्य भेटण्यासाठी आपल्याला सेंद्रिय पदार्थाची गरज ही तिथं आवश्यकता असते. बरं, आता मातीचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, तर त्या प्रकारांवर अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर त्याचा काही परिणाम होतो का, काय सांगाल? हो, आपल्याकडे जर महाराष्ट्राच्या जमिनी बघितल्या तर कोकणामध्ये, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा पद्धतीने जमिनी ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यानुसार त्यांच्या ज्या मूळ खडक आहेत हे सुद्धा कोकणाचा आणि बाकी महाराष्ट्राचा हा वेगळा आहे आणि त्याचे जे गुणधर्म आहे त्यानुसार त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता आणि अन्नद्रव्याचे स्वरूप याच्यामध्ये त्याचा परिणाम हा आपल्याला तिथं दिसून येतो. त्याचप्रमाणे जिथं चुनखडीयुक्त जमिनी आहेत या चुनखडीयुक्त जमिनींमध्ये
जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जस्ताची आणि लोहाची कमतरता ही चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ही दिसून येते. विशेषतः जर आपण सोयाबीनचं क्षेत्र आता जर आपण बघितलं की सोयाबीनचं क्षेत्र वाढतं आहे, पण सोयाबीन जेव्हा उगवण होते तेव्हा चुनखडीयुक्त जमिनींमध्ये सोयाबीन उगवताना ही पिवळसर तिचा रंग हा तिथं दिसतो, कारण की तिथे अन्नद्रव्याची उपलब्धता ही तिथं कमी आहे. अशा वेळेस जर आपण फवारणीमधून तिचं व्यवस्थापन केलं तर आपण चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेण्यासाठी त्याचा वापर हा आपण करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण भारी जमिनींमध्ये किंवा ज्या काळ्या कसदार जमिनी आहेत त्या जमिनींमध्ये जेव्हा आपण उत्पादन घेतो तेव्हा अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे हा योग्य पद्धतीने चालतो. पण तशाच जमिनी जर कडक झाल्या किंवा तिथं खेळती हवा राहिली नाही तरीसुद्धा त्याचा अन्नद्रव्याचा उपलब्धतेवर हा विपरीत परिणाम हा आपल्या जमिनींवर हा दिसून येत असतो. सर, मला सांगा की सूक्ष्म अन्नद्रव्य वापरल्यामुळे उत्पादन साधारण किती वाढतं? सर्वसाधारणपणे जर आपण जे संशोधन पत्रिका जर बघितल्या तर एक 20 ते 30% सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करून आपलं उत्पादन हे वाढतं. परंतु जो वापर आपण करत असतो त्याच्यामुळे एक शाश्वतता आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये तिथं निर्माण होते आणि एक सकस अन्न हे सुद्धा आपल्याला तिथं मिळतं. नक्कीच. एकूणच आजच्या कार्यक्रमाचा सारांश सांगायचा झाला आणि शेतकरी बांधवांना, भगिनींना संदेश द्यायचा झाला तर काय द्याल सर? आजची जी परिस्थिती आहे, आज आपण सुरुवातीला जे सांगितलं की आपण अन्नधान्याने परिपूर्ण आज झालेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आज जो एक पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे की सकस अन्न, आणि हे सकस अन्न मिळवण्यासाठीच आपल्याला जो प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर, हा सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर रासायनिक खतातून करायचा, त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थामधून करायचा आणि तो उपलब्ध करून आपलं अन्नधान्य त्याचप्रमाणे फळांची गुणवत्ता जी वाढवून जी चांगल्या पद्धतीची बाजारपेठ आहे ही आपल्याला मिळाली पाहिजे, याचा प्रयत्न आपण सर्वांगीण पद्धतीनं करूया. आणि अशा पद्धतीनं जर आपण तो केला तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी राहू. नक्कीच. आपण एक खूप छान संदेश दिला की आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करून सकस असं अन्न हे आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि येणारी जी पिढी आहे त्या पिढीलाही सकस अन्न आपण देऊ शकू ही नैतिक जबाबदारी आपली बनते आणि त्यासाठी आपण त्याचा योग्य पद्धतीने योग्य ती काळजी घेऊन जर वापर केला तर नक्कीच एक गुणवत्तापूर्ण अन्नधान्य आपल्यापर्यंत येऊ शकतं. केवळ आपल्यापर्यंतच नाही तर एकूणच प्राणी मात्र जे कोणी अन्नधान्य पीक खातात त्यांना सकस अन्न हे सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे मिळू शकतं जर त्याचा आपण काळजीपूर्वक वापर केला तर. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि खूप छान पद्धतीनं आजचा एकूणच विषय शेतकरी बांधवांना समजावून सांगितलात, अगदी बारकाईनं समजावून सांगितलात. त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते सर. खूप खूप धन्यवाद आपले. आणि आपण हो सर, शेतकरी बंधू भगिनींनो, अनेक महत्त्वाचे असे विषय असतात आपली शेती करत असताना, ते विषय आम्ही आपल्यापर्यंत आणण्याचा दर गुरुवारी प्रयत्न हा कार्यक्रमातनं करत असतो. आज मात्र आम्ही दोघं आपला या ठिकाणी निरोप घेत आहोत. नमस्कार.